सो डॉक्टर रसेलचं D10 पॅकने मी आज तुम्हाला क्लीनअप करून दाखवणार आहे आणि खरंच इतका छान रिझल्ट आहे त्याचा, इतकं भारी फेशियल आहे. कोणतीही स्किन असू दे, ते ऑल स्किन टाईपसाठी आहे आणि तुम्हाला त्याच्याने क्लीनअप करायचं आहे किंवा फेशियल करायचं आहे तरी ते तुम्ही करू शकता. आता तुम्हाला असं वाटेल स्पॉन्सर करते, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे का स्पॉन्सर करायला माझे फक्त 3 ते 4 सबस्क्रायबर आहेत आणि आत्ता सध्याला 5, 10, 15, 100, 50 असे व्ह्यूज येत आहे माझ्या चॅनलवर. तर स्पॉन्सर कसं काय करणार आहे मी कुठलं पण प्रोडक्ट? तर हे स्पॉन्सर वगैरे काही नाही आहे. हां, जर माझं जुनं चॅनल असतं अंजली ब्युटिशियनचं आणि जर त्याच्याहून म्हटले असते तर त्याच्याहून ठीक आहे, कारण त्याच्यावर मी जास्तीत जास्त डॉक्टर रसेलचेच फेशियलचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि खरंच डॉक्टर रसेल फेशियल किट असो, स्पा असो, त्याचा रिझल्ट एक नंबर आहे. कारण मी खूप दिवसापासून ते प्रोडक्ट वापरते. हे तरी मोठे कंटेनर आहेत, मोठे डबे आहेत, पण जे किटमध्ये येतात ना आपल्या बॉक्समधले, ते पण मी सगळे विटॅमिन सी, चॉकलेट, कॉफी सगळ्या किटचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत. पण आता ते चॅनल माझं डिलीट झालेलं आहे. हे मी नवीन चॅनल उघडलं आहे ग्लो विथ शाईनचं. तर तुम्ही ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि मागच्या ज्या चॅनलला सपोर्ट केला तर तसंच ह्या चॅनलला पण सपोर्ट करा. सो आज मी म्हणजे ह्या चॅनलवर डॉक्टर रसेलचा D10चा व्हिडिओ टाकते आणि जे मागच्या ज्या चॅनलवर टाकला होता तो गोल्डचा टाकला होता. डॉक्टर रसेलचे असेच मोठे मोठे कंटेनर होते, त्याचा पण क्लीनअपचा व्हिडिओ टाकला होता. त्याला खूप व्ह्यूज आले होते, खूप चांगला रिस्पॉन्स भेटला होता. आणि म्हणजे आता जसं लगन सराई होती ना पूर्ण एप्रिल आणि मे महिना, मी तेव्हापासून 2 महिने झाले हे प्रोडक्ट आणलेलं होतं आणि मी पूर्ण 2 महिने मी फक्त क्लीनअप म्हणून किंवा फेशियल म्हणून मी हेच प्रोडक्ट वापरला असं. माझे डबे आता अर्धाले झालेले आहेत, कारण मी खूप 2 महिन्यापासून वापरते आणि रिझल्ट पण इतका छान आहे. मला कस्टमरनी फीडबॅक पण इतका भारी दिला का खरंच खूप मस्त रिझल्ट होता. तर म्हटलं चला सगळ्यांचेच केलेत कस्टमरचे, तर मी स्वतः पण ट्राय करते. पण मग अजून नवीन ना मी कस्टमरचा व्हिडिओ नाही बनवते, त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःच्या याच्यावर व्हिडिओ बनवून दाखवते आहे. चला तर मग बघू. आता तुम्ही बघून घ्या. मी काल एक व्हिडिओ टाकला होता फेस वॅक्सचा, तर खरंच त्याच्याने पण खरंच चेहऱ्यात खूप फरक पडला होता. आणि तुम्ही बघा मी फिल्टर वगैरे नाही लावलेलं आहे, तुम्हाला जवळून पण माझी स्किन दिसेल. म्हणजे तुम्हाला आफ्टर आणि बिफोरचा लुक दाखवण्यासाठी मी तुम्हाला इतकं जवळून दाखवते का तुम्ही अगोदर बघा आणि क्लीनअप केल्यानंतरचा फरक बघा. चला तर मग सुरुवात करू आता आपण. हे बघा D10 स्क्रब आहे, हे जेल आहे, ही मसाज क्रीम आहे आणि हा पॅक आहे. तर हे 4 स्टेप राहते: स्क्रब, जेल, मसाज क्रीम आणि पॅक. आणि क्लेन्झिंगसाठी पार्लरमध्ये आपला मोठा पॅक आहे, त्याच्यातलं क्लेन्झिंग वापरणार आहे. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगत राहते, म्हणजे जे अंजली ब्युटिशियनचं चॅनल होतं आणि ह्या पण व्हिडिओमध्ये आपल्याला ब्लीच करायचं आहे, D10 करायचं आहे किंवा फेशियल करायचं आहे, त्याची सुरुवात क्लेन्झिंगपासूनच होती. अगोदर चेहरा स्वच्छ पुसून आपल्याला क्लेन्झिंग करून घ्यायचं, त्याच्यानंतरच तुम्हाला काय वॅक्स करायचं आहे किंवा तुम्हाला D10 करायचं आहे, ब्लीच करायचं आहे, फेशियल करायचं आहे, तर क्लेन्झिंगपासूनच सुरुवात होती. क्लेन्झिंग केलं म्हणजे आपल्या चेहऱ्यावर काय एक्स्ट्रा डर्ट असेल किंवा काही पण नाही का धूळ वगैरे असेल तर त्याच्याने 2 मिनटं मसाज करून चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच फेशियलला सुरुवात करायची किंवा क्लीनअपला जे पण तुम्ही करताल त्याची सुरुवात करायची आहे. आता इथं मी 2-3 मिनटं क्लेन्झिंग करून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर मी स्क्रब करणार आहे. आणि मसाज मी केलता जरा 7-8 मिनटं, पण तुम्हाला थोडा दाखवला आहे कारण की मग जर एवढा प्रॉपर मसाज दाखवला असता तर व्हिडिओ खूप लॉंग झाला असता आपला. हे बघा आता इथं मी स्क्रब करून घेते 7-8 मिनटासाठी आणि स्क्रब झाल्यानंतर मी लगेच वाफ घेतली होती चेहऱ्यावर. आणि वाफ मी एकदम 5 ते 7 मिनटंच घेतली, कारण माझ्या चेहऱ्यावर खीळ वगैरे काहीच नाही. जर तुमच्या चेहऱ्यावर खीळ, पिंपल्सचे डाग किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही निदान 15 मिनटं तरी स्टीम व्यवस्थित घ्यायची आहे. कारण मी माझा अनुभव सांगते, फेशियल क्लीनअपचा सारच आपलं वाफ असते. जर स्टीम आपण व्यवस्थित घेतली नाही तर आपलं फेशियल पण व्यवस्थित होणार नाही. फेशियलचं पूर्ण सार स्टीम आहे. तर जेवढी चांगली तुम्ही चेहऱ्याला स्टीम घेताल तितकंच छान फेशियल होईल आणि तितकाच तुमच्या चेहऱ्यावर ग्लो पण येईल. तर मी स्क्रब पण जास्त वेळ नाही करणार आहे, कारण माझ्या चेहऱ्यावर जसं मी सांगितलं का काही प्रॉब्लेम नाही आहे, का खीळ वगैरे नाही आहे जास्त चेहऱ्यावर, माझ्या जास्त डाग वगैरे पण नव्हते, तर मला इतकी काही स्क्रबिंग करायची गरज नाही आणि जास्त वाफ पण नाही घेतलेली.
सो बघा मी स्टेप बाय स्टेप तर सगळं क्लीनअप तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा वाटला किंवा काय कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फेशियल क्लीनअपविषयी पण तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. हे बघा आता मी ते क्लीन करते आणि एक साईडला मी वाफेचं मशीन पण गरम करायला ठेवलेलं आहे. इथं एकदम 5 ते 7 मिनटं वाफ घेणार आहे. त्याच्यानंतर लगेच जेलनी मसाज करणार आहे.